मंडल अध्यक्षांची निवड करताना शहर मध्यमध्ये पक्षाच्या नेतृत्वाने वरिष्ठांनी घालून दिलेल्या नियमावलीला केराची टोपली दाखवल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे। विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने आपले संघटन मजबूत करण्याचा निर्णय घेतला। पक्षाने प्रथम सदस्य नोंदणी अभियान राबवले। क्रियाशील सदस्य नोंदणी करून घेतल्यानंतर प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशान्वये शहराध्यक्षांनी शहर उत्तर विधानसभेत सिद्धार्थ मंजेरी, दत्तात्रय बडगू, देविदास बनसोडे यांची नावे घोषित करण्यात आली। तर शहर मध्यमध्ये मंडल अध्यक्ष म्हणून अक्षय अंजिखाने, नागेश सरगम, नागेश खरात यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। दक्षिण सोलापूर विधानसभेच्या मंडल अध्यक्षपदी अर्जुन जाधव, महेश देवकर यांची निवड करण्यात आली। पण त्यापूर्वी मंडल अध्यक्ष निवडीसाठी प्रदेश कार्यकारिणीने निकष घालून दिले होते। मंडल अध्यक्ष हा तो ज्या मतदारसंघात राहतो तिथेच त्याची नियुक्ती करावी। नवनियुक्त मंडल अध्यक्ष हा वयाने 45 वर्षांपेक्षा अधिक नसावा आणि संबंधित सदस्याला पक्षीय संघटनेचा अनुभव असला पाहिजे, अशा पद्धतीने प्रदेश कार्यकारिणीने निवडीचे निकष घालून दिले होते। तरी देखील शहर मध्यमध्ये मंडल अध्यक्ष निवडताना नियमाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे। माजी मंडल अध्यक्ष शहर मध्य पूर्व मंडल, काल आपल्या सोलापूर शहर मध्यच्या मंडल अध्यक्षांची निवड झालेली आहे। ही निवड करताना प्रदेशाकडनं काही नियमावली आलेल्या असल्या, त्या नियमावलीमध्ये पहिला म्हणजे तो जो कोण पण अध्यक्ष असेल तो त्या मंडळातला वास्तव्यात असलेला पाहिजे होता, तिथे त्याचं मतदान असायला पाहिजे होतं। त्याचप्रमाणे त्याचं वय 35 ते 45 असं असायला पाहिजे होतं। परंतु त्या नियमावलीला सोडून काही 2 मंडल अध्यक्षांची जी निवड केलेली आहे ती निवड शहर मध्यची आणि शहर मध्य पूर्वची जी निवड केलेली आहे ती निवड हे नियमावलीला सोडून झालेली आहे। शहर मध्यमधून नागेश सरगम यांचं आहे, ज्यांचं वय 45च्या पुढे आहे। आणि त्याचप्रमाणे शहर मध्य पूर्वचे अक्षय अंजिखाने आहे, ज्यांचं वास्तव्य शहर मध्य पूर्वमध्ये या मंडळात नाही आहे। नागेश सरगम हे घरकुलमध्ये राहतात, मिडी घरकुलमध्ये, आणि त्यांचं वय 45च्या पुढे आहे। आणि जे आपले अक्षय अंजिखाने आहे ते आपले शेळगीला सध्याला राहतात, पण त्यांचा जुना पत्ता माणिक चौक परिसरातला आहे, जो शहर मध्यमधला मंडळातला आहे, परंतु त्यांना शहर मध्य पूर्वमधला त्यांना अध्यक्ष दिलेला आहे। मंडल अध्यक्ष निवड करत असताना जो निकष शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी लावला जातो तो निकष शहर मध्यमध्ये का लावला गेला नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। यादी पाठवलेली होती, ते तर निवडणूक प्रमुख नेमलेले होते। प्रत्येक निवडणूक प्रमुख त्या पदाधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांनी मत जाणून घेतलं। त्या प्रत्येक पदाधिकारीने माझं नाव सुचवलेलं असताना पण इथं आमदारांनी त्यांचा जो हट्टीपणा दाखवलेला आहे त्या हट्टीपणामुळं माझं नाव वगळण्यात आलेलं आहे। शेवट जे 8 मंडळ होते शहरातली, 8 पैकी 7 मंडळांचा निर्णय झाला होता। एक मंडळ प्रलंबित ठेवलेला होता, प्रलंबित तो म्हणजे शहर मध्य पूर्वचा होता। तो ठेवलेला असतानासुद्धा आमदारांनी प्रदेशाचा दबाव आणून ते नाव जे आहे ते माझं नाव वगळून त्यांनी दुसऱ्या नावाला पसंती दिली। शहर मध्यमधून मध्यचे मंडल अध्यक्ष म्हणून नागेश सरगम यांची निवड जाहीर करण्यात आली। यावेळी सवडीने वयाची अट शिथिल करण्यात आल्याचे दिसून येते। सरगम यांचे वय 45 पेक्षा अधिक आहे, तरी देखील सरगम यांना मंडल अध्यक्ष पदाची माळ बहाल करण्यात आली। दुसरे मंडल अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले अक्षय अंजिखाने यांचे वास्तव्य शहर उत्तर मध्ये आहे, तरी देखील अंजिखाने यांना शहर मध्यमधून मंडल अध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली। थोडक्यात काय तर मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवताना नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून येते। शहर मध्य हा कार्यकर्त्यांचा आहे। इतकी वर्ष इथल्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती इथल्या निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत। 2दा लोकसभेला लीड दिलेला आहे। त्याच्यानंतर इथे एक पण आमदार नसताना 17 नगरसेवक भाजपचे जे निवडून आले ते इथल्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती निवडून आलेले आहेत। तर कार्यकर्त्यांकडे तुम्ही लक्ष द्यावे, त्यांना सांभाळून घ्यावे, एवढीच आमची इच्छा आहे। शहर मध्यमधील मंडल अध्यक्ष निवडताना पक्षाच्या वरिष्ठांनी कोणाची मर्जी सांभाळली आहे, पक्षाशी प्रामाणिक असणारा कोणता कार्यकर्ता या नेत्याला अडचणीचा ठरतो आहे, चाटुगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यालाच आता पक्षात पदे मिळणार का, पक्षात लोकशाही आजही जिवंत आहे असं ऊर पडवून सांगणारे नेते लोकशाहीचा गळा घोटणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला जातोय। कार्यकर्त्यांची कधीच भाजपच्या कार्यकर्त्यांची कधी त्यांच्या बैठका झालेल्या नाही आहेत, कधी त्यांनी बोलवले नाही आहे, काही ठराविक एक 5-6 लोक त्यांच्यासोबत असतात। त्यांनी निवडून आल्यापासून एकदा पण
त्यांनी मंडल अध्यक्ष आणि मंडल पदाधिकाऱ्यांची किंवा बूथ प्रमुखांची कधीच त्यांनी बैठक घेतलेली नाही. ज्या कार्यकर्त्यांनी लोकसभा विधानसभेत जीव ओतून काम केले त्यांना डावलण्यात आले. कोणा एका नवख्या नेत्याच्या सांगण्यावरून पक्ष बांधणी होत राहिली तर शहरातील भारतीय जनता पार्टी कधी काँग्रेसमय होईल हे पक्षाच्या वरिष्ठांना देखील समजणार नाही. ते प्रदेशावरनं आलेले जे वरिष्ठ लोक होते ते तुम्हाला सांगतील. मी त्या काळात किती वेळ दिलेला आहे. सकाळी आणि इथे आमचे जे विस्तारक म्हणून गणपासाहेब होते, बिबी काका होते, शहराध्यक्ष होते, हे सगळेजण आमचं काम पाहत होते. सकाळी आम्ही 9ला घर सोडलं की संध्याकाळी 9:30-10ला घरी जायचो. प्रत्येक बूथच्या बूथ प्रमुखाला, शक्ती केंद्र प्रमुखाला भेटायचो. आम्ही प्रत्येक पळी इथं लावलेले असतानासुद्धा आमच्यावरती अविश्वास दाखवला जातो. शहर मध्यमध्ये झालेली मंडळाध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया ही पूर्णपणे असंविधानिक आहे. प्रदेश कार्यकारिणीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्वरित आपला निर्णय बदलावा अशी मागणी केली जात आहे. मकरंद देशपांडे साहेबांना त्याबद्दल मी बोललेलं आहे. मकरंद देशपांडे साहेब आज मुंबईला आहेत. त्यांनी इथं मीटिंगमध्ये बोलले. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन चालायला पाहिजे. आता मी मंडल अध्यक्ष असताना काही वेळा आम्ही बैठकाचा निरोप दिला तरी कोण पण उचलत नव्हते आणि उलट आमच्या नावानेच तक्रार करत होते की आम्ही त्यांना काही सांगत नाही आहे. हे आम्ही त्यावेळी पण प्रदेशाला सांगितलेलं आहे. आता प्रदेशात वरिष्ठ स्तरावरती पण आम्ही काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता वरिष्ठ लोकांनी ठरवायला पाहिजे की काय करायचं. पण काही पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते पक्षाला काँग्रेसमय होण्यापूर्वीच आपण पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे संकेत देताना दिसून येत आहेत. पाहूया संघटन मंत्री आम्हाला काय निरोप देतील, त्या दिशेने आम्ही वाटचाल. आता प्रश्न उरतो हा, जगातला सर्वात मोठा पक्षामध्ये जर या कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नसेल तर मंडल अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवर वरिष्ठ नेते आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.